देशाचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे 5 सप्टेंबर। हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयातही शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची भेट घेत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि माझ्या विद्यार्थी मित्रमंत्रींनो, खरं तर शिक्षक हा आपल्या जीवनातला परिस आहे। पोरांनो, लक्ष द्या, आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही आता समोर बसला, तुम्ही श्रोते आहात, ऐकलं पाहिजे। आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। ज्या शिक्षकांनी आम्हाला घडवले त्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि तुम्हाला ते भविष्य घडवणार आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांचं लक्ष इकडं पाहिजे। तर खरं तर शिक्षक हा आपल्या जीवनातला परिस आहे, जीवनाचा, आणि तो परिस आपल्याला घडवतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक करतो आणि आपल्या जीवनाचं त्यामध्ये सोनं होतं। म्हणून शिक्षकांचा आज सन्मान झाला पाहिजे आणि तो सन्मान आज दत्ताशेठ थोरात असतील, सुहास शेठ बांधलेले असतील आणि सर्व मित्रमंडळी असतील यांनी आज जे आयोजन केलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद। मुलांनो, मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे आणि सगळ्यांनी एकाच याच्यात सांगायचे आणि त्याचं उत्तर लगेच द्यायचे। मोबाईल कोण कोण वापरतं त्यांनी हात वरती करा, हात खाली करा। मला कोण खेळतं स्पोर्ट्स? आणि माझा तिसरा प्रश्न, प्रामाणिकपणे कोण कोण ऐकतं? तुमच्यासाठी आलं की नाही? तुम्ही ऐकलं पाहिजे आमचं। तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, पुढील जीवनामध्ये या 3 गोष्टी जर केल्या तर जीवनात जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकणार नाही। तुमचं आयुष्य सोन्यासारखं होणार आणि तुम्ही यशस्वी होणार, यात कोणती शंका नाही। म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी इंजिनिअरिंग डिग्री घेऊन आणि अनेक शिक्षक घडवले। ते मला वाटतं दुसरे राष्ट्रपती होते देशाचे, आणि म्हणूनच त्यांनी आग्रहाने त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करावा आणि तो हा दिन, शिक्षक दिन, पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत असो। पुन्हा एकदा सर्व महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांना शुभेच्छा। आणि सर, आवारी सरांना एक जाता सांगावंसं वाटतं, याच मैदानात आम्ही खेळत होतो, इथं स्टंप लावले जायचे आणि मी त्या विज्ञान भवनची बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगच्या पलीकडे मी 6 माझा विद्यार्थी होतो। म्हणजे त्यावेळी ग्राउंड मोठं होतं, मुबलक होतं। ठीक आहे, आज विद्यार्थी संख्या वाढत आहे, कॉन्क्रीटचं जंगल वाढत आहे, खोल्या वाढल्या पाहिजेत, शिक्षक वाढले पाहिजे। आज त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या खूप असायची, शिक्षक कमी असायची। आज उलट दिसतंय, विद्यार्थ्यांची संख्या होत चाललेली आहे आणि शिक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे। ही सुद्धा कमी पडत असेल कदाचित, पण दोन्ही गोष्टी वाढल्या पाहिजेत। विद्यार्थी वाढले पाहिजे, शिक्षकांची संख्या वाढली पाहिजे, वर्ग खोल्या वाढले पाहिजे, पण त्याचबरोबर मैदान कमी पडू नये याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे। कारण हेल्थ आणि वेल्थ ही खूप महत्वाची गोष्ट आहे। शिक्षणाबरोबर मुलांना आरोग्य सगळ्यात महत्वाचं मिळालं पाहिजे आणि स्पोर्ट्स मध्ये पण प्रगती झाली पाहिजे। याच मी तुम्हाला विनंती करतो, सूचना करतो आणि सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राधाकृष्णन यांना प्रथमतः मी त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या या शिक्षक दिनाच्या माझ्या सर्व शिक्षक बांधव असतील, बंधू भगिनी असतील, यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज पाहिलं तर आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या आमच्या गुरुजन वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, यांना भेटण्यासाठी आलो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो। तसं पाहिलं तर मित्रांनो, हे जे शिक्षक लोक आहेत, गुरुजन वर्ग आहे, हा नवीन पिढी घडवत असतो। कारण आम्ही पाहतो लहान लहान मुलं घडवण्याचं काम हे लोक करतात आणि हे घडवत असताना तसं पाहिलं तर आपले आईवडील सुद्धा आपल्याकडे कमी असतात, पण आपले शिक्षक जास्त आपल्याकडे असतात। कारण त्यांचा वेळ आपल्याला, शिक्षकांचा वेळ आपल्याला जास्त मिळतो आणि त्यांच्या सहवासात आपण जास्त असतो। त्यामुळं पिढी घडवण्याचं काम, नवीन पिढी घडवण्याचं काम हे आपले सर्व गुरुजन वर्ग करत असतात। कुपोषण आपण मगाशी म्हणलात, ग्राउंड कमी पडतंय,
काय करणार, मुलांना बसायला जागा कमी आहे, त्यामुळे ग्राउंड कमी पडते. तसं पाहिलं तर आज आपल्याकडे विद्यार्थ्यांना बसायला जागा कमी होती. सरांनी आवडी सरांनी एक विनंती केली नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना, आणि आता जी आपण समोरची इमारत पाहत आहोत रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं, आणि साहेब असतील आपले साहेब त्या ठिकाणी असल्यामुळं ती इमारत या ठिकाणी झाली आहे. आणि साहेबांनी पुढचं मुलांना काही धोका होऊ नये, ओढ्याला पाणी आलं तर मुलांना काही अडचण होऊ नये म्हणून साहेबांनी जवळजवळ 70 लाख रुपये या ठिकाणी आपल्या साहेबांच्या याच्यातून आणि माजी खासदार आपले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या फंडातून या ठिकाणी साहेबांनी 70 लाख रुपयाचा कंपाऊंडचं या ठिकाणी निधी टाकलेला आहे. त्याप्रमाणे मला दुसरी एक आनंदाची गोष्ट आवडीसर आपल्याला सांगायची. आपण जसं या ठिकाणी कंपाऊंड सांगितलं तसंच मी मला मागच्या वेळी विचारलं होतं की सर अजून काही काम असं होतं सांगा. सरांनी आम्हाला मागच्या इमारतीला कंपाऊंड करायला सांगितलं होतं. त्यासाठी सुद्धा नामदार वळसे पाटील साहेब असतील, आपले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, या दोघांनी जवळजवळ 70 लाख रुपये त्याही ठिकाणी आपल्या या शाळेच्या कंपाऊंडसाठी टाकलेले आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, या दोघांचंही आपण अभिनंदन करूया. आणि असंच प्रेम आपल्या शाळेवर या दोघांचंही राहू हीच आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. परत एकदा आपल्या सर्व शिक्षक बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिक्षक दिन भारताचे भूतपूर्व दुसरे राष्ट्रपती संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे ज्ञानदानाचं कार्य करणारे आणि संबंध पिढी घडवणारे, त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची भावना या दिनाच्या निमित्ताने आपण व्यक्त करतो. आणि राष्ट्रपतींना जे अपेक्षित होतं की त्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्यासाठी जी मंडळी त्यांच्याकडे गेली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं माझा जर तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि तेव्हापासून शिक्षक दिन आपल्या भारतामध्ये मोठ्या दिमाखानं त्या ठिकाणी साजरा केला जातो. आजच्या या दिवशी सर्व शिक्षक, सर्व गुरु, त्यामध्ये आई असेल किंवा अन्य सगळे असतील की जे आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करतात, जे आपल्याला शिकवतात, त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करतो. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी सर्वप्रथम या सर्वांचं स्वागत करतो. यामध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सन्माननीय सचिन भाऊ बानखेले साहेब, आदरणीय सुहासजी बानखेले साहेब, आदरणीय प्रवीणजी मोरडे, माजी सदस्य ग्रामपंचायत, आदरणीय प्रशांत बागर, आदरणीय सचिन निगोट, आदरणीय विकास बानखेले, आदरणीय जगदीजी घिशे, आदरणीय वाणी बुवा, आदरणीय थोरातताई, आदरणीय सविताताई क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य मंचर, आदरणीय गोकुळ पोखरकर व ज्यांचा कोणाचा नामोल्लेख चुकून राहिला असेल, सन्माननीय संदीपजी भक्ते, माजी राष्ट्रीय खेळाडू, आणि कोणाचा नामोल्लेख चुकून राहिला असेल असे सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय आवारी साहेब, विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय आदरणीय चासकर सर, या सर्वांचं या शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने माननीय प्राचार्य आवारी साहेब यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्काउट क्लब